महाराष्ट्र सरकारवर मोठा आर्थिक भार आहे, त्यामुळे शिवभोजन थालीचे गेल्या 6 महिन्याचं अनुदान महाराष्ट्रात अनेक चालकांना मिळालेलं नाही। नागपुरातही 100 पेक्षा जास्त केंद्र आहेत। सर, महाराष्ट्रातच ही समस्या हा महाराष्ट्रामध्येच आहे। जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जवळजवळ सर्वांचंच अनुदान थकीत आहे। कशाचं अनुदान थकीत आहे? हे शिवभोजनचं। नागपुरात काय परिस्थिती आहे? नागपुरामध्ये 164 आहेत आणि ग्रामीणमध्ये 48 आहेत। तर त्या टोटल पूर्ण विदर्भामध्येच कुणालाही अजून जानेवारीपासून अनुदान मिळालेलं नाही आहे। कसं चालवत आहे मग शिवभोजन थाली? सुरू आहे की नाही? ज्यांचे शिवभोजन आहेत त्यांची स्थिती हालाकीची आहे, कारण कर्मचाऱ्यांचा पगार, त्याच्यानंतर किराणा, धान्य हे सगळं उधारीवर करून ते आपलं सगळं विकवाक करून करतायत। पण ते सुरू ठेवलं आहे त्यांनी, बंद नाही केलं, कारण आता अधिक खूप आर्थिक अडचण आलेली आहे लोकांना। किती अनुदान महिन्याचं मिळतं काय सांगणार आमचं? कोणाच्या 75 थाल्या आहे, कोणाच्या 100 थाल्या आहेत आणि कोणाच्या 150 थाल्या आहेत। तर त्या थालीप्रमाणे 10 रुपये नागरिकांकडून घेतात आणि 40 रुपये सरकार देतं। पण ते 10 रुपये बहुतेक केंद्रवाले जवळजवळ जे ज्येष्ठ नागरिक वगैरे आहेत किंवा गरीब लोक असतात तर त्यांच्याकडून जवळजवळ ते घेत नाही। 40 रुपयावर ते आपलं सगळं उदरनिर्वाह चालवत असतात। आता काय इशारा आहे सरकारला? सरकारला काही नाही, आमची विनंती आहे, आता आम्ही सगळ्या शिवभोजन संघटनेचे आमचे भास्कर परातेजी जे आहेत हे स्वतः आता मुंबईला जाऊन आले, माननीय भुजबळ साहेबांना भेटले, प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा यांनासुद्धा भेटले आणि यांनी एक निवेदन दिलं। प्रवीण दटके आमदार जे आहेत यांना विनंती केली, त्यांनी एक पत्र तयार करून माननीय मुख्यमंत्र्यांचे त्याच्यावर आदेश घेतले आणि त्यांनी प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा यांना त्यांनी पत्र दिलं मुख्यमंत्र्यांनी की बिल देण्याच्या संबंधित त्वरित कारवाई करावी। किती महाराष्ट्रात किती थकीत आहे? जवळजवळ पूर्णच थकीत आहेत। आकडा सांगता येईल? आकडा जवळजवळ 5000 लोकांचं थकीत आहे। तर मला वाटते एक 5 कोटीच्या वर हा आकडा असावा। 5000 जवळपास संचालक आहे शिवभोजन थालीचे, त्यांचे पैसे थकीत आहे, ते पैसे मिळावे ही मागणी आहे, कारण की हा प्रश्न आहे गरिबांच्या जेवणाचा। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।